नमस्कार मित्रांनो, लर्न इंडिया फाउंडेशन आणि HR फोरम ऑफ इंडिया यांच्यातर्फे आपण एक ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे आणि या व्याख्यानमालेचं आजचं 6वं पुष्प गुंफण्यासाठी येत आहेत ॲडव्होकेट RB शर्माले. मित्रांनो, ॲडव्होकेट RB शर्माले यांचा परिचय करून द्यावायला शब्द फार थोडे आहेत, कारण त्यांचं कार्य अतिशय खूप मोठं आहे. पुण्यामधले एक नामवंत ज्येष्ठ ॲडव्होकेट म्हणून त्यांचं नाव आहे. त्याचप्रमाणे एक सक्रिय कार्यकर्ते आणि ट्रेड युनियन लीडर अशी त्यांची ख्याती आहे. अशा आज एक धडाकेबाज वकिलाचं मनोगत आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे. चला ऐकूया ॲडव्होकेट RB शर्माले. धन्यवाद. एक संवेदनशील नागरिक आणि व्यवसायाने वकील अशा परिस्थितीमध्ये मी आपल्याशी संवाद साधत असून हा संवाद साधण्यासाठी मी आजचा जो विषय निवडला आहे त्याचं नाव आहे कायद्याने कायद्याचा मुडदा पाडला. या विषयाच्या अनुरोधाने बोलणे म्हणजे राजकारणाच्या अनुरोधाने बोलणे आवश्यक आहे. राजकारणाबद्दल आपले अनेक गैरसमज असतात. ते गैरसमज शहरी असो अथवा ग्रामीण, शिक्षित असो अथवा अशिक्षित या सर्वांचेच असतात असे अनुभवाने माझ्या लक्षात आलेले आहे. या गैरसमजापैकी हा एक गैरसमज की कोणीतरी सत्ताधारी असतो, एखादा राजकीय पक्ष सत्ताधारी होतो, व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह सत्ताधारी होतो आणि मग ते राजकीय सत्तेचं संचालन नियमन करतात असा आपला समज असतो. हा समज 100% खराही नाही आणि खोटाही नाही. यात तथ्य आहे पण 100% तथ्य नाही. म्हणून सत्ता नेमकी कुणाची, भारतातील खरा सत्ताधारी कोण याचा विचार करायला सुरुवात केली तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकराची भारतीयांना मिळालेली महान देणगी भारतीय राज्यघटना यामध्ये त्याचे उत्तर सापडते. आणि ते उत्तर आहे, येथे कोणा पक्षाचे, व्यक्तिसमूहाचे अथवा व्यक्तीचे राज्य अथवा सत्ता नसून या देशात लोकशाही संकल्पना आहे आणि अमूर्त अशा लोकशाही संकल्पनेची मूर्त अंमलबजावणी करण्यासाठी कायद्याचे राज्य या संकल्पनेचा आपण स्वीकार केलेला आहे. तो आपल्या देशामध्ये कायद्याचे राज्य चालते ही वास्तव आहे. हे वास्तव असून ते कोणा व्यक्तीचे नाही, पक्षाचे नाही, काही व्यक्तींच्या गटाचे नाही, हे एक सत्य आहे. या अनुरोधाने काही वेळ आपला मी घेणार आहे. कायद्याचे राज्य आपल्याकडे प्रस्थापित झालेले असल्यामुळे कायदे करण्यासाठी कोण पाठवायचे, तेथे लोकशाहीच्या अमूर्त कल्पनेला मूर्त स्वरूप येतं. आणि कायद्याचे राज्य चालण्यासाठी जनतेचे प्रतिनिधी कायदे करायला पाठविणे, यासाठी निवडणुका घेणे हा आपल्या लोकशाहीचा अर्थ आहे. पण निवडणुका घेऊन कायदे करण्यासाठी ज्यांना पाठवतो तेच सत्ताधारी आहेत असा त्यांचाही पक्का समज होतो आणि आपला गैरसमज होतो आणि त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यातीलच एक प्रश्न मी आज आपल्यासमोर उपस्थित करतो आहे. कायदे निर्मितीचे किंवा कायदे उत्पन्न होण्याचे अनेक सोर्सेस आहेत. परंपरा हा सोर्स आहे. निर्णयशाह्या, राजेशाही, हुकुमशाही, लष्करशाही, लोकशाही, पक्षीय एकाधिकारशाही यांनी तयार केलेले कायदे, परंपरेने चालत आलेले कायदे, काही ठिकाणी धार्मिक कायदे वगैरे वगैरे. मला त्या सगळ्यामध्ये तपशिलात आज जायचे कारण नाही. परंतु कायद्याची प्रक्रिया जी सुरू होते ती प्रक्रिया ज्या विषयासाठी सुरू होते त्या विषयाने ती चालते का हे आपण पाहिले पाहिजे. कोणताही कायद्याचा विचार करायचा असेल तर त्या कायद्याला एक विषय असतो. मग त्या विषयाच्या अनुसार येणारे हक्क, अधिकार, जबाबदारी आणि कर्तव्ये किंवा त्या विषयाच्या अनुसार होणारे विवाद, त्या विवादाची जंत्री,
विवाद निरसन करण्यासाठी केलेली तयार व्यासपीठं आणि त्या दृष्टीनं होणारे न्यायनिवाडे आणि न्यायनिवाड्याचे आणि विवादाची अखेर आणि एकंदरीत शांतता आणि सौहार्द प्रस्थापित होणे अशी साधारणतः कायद्याची प्रक्रिया असावी लागते. म्हणून आदर्श कायदा ज्याला म्हणतात की जो कायदा त्याच्या विषयाला पूर्णपणे न्याय देतो, तो ज्या विषयासाठी निर्माण झाला त्या विषयाला वाहिलेला कायदा त्या विषयाला ज्ञान देतो आणि पुढे जातो, त्याला आदर्श कायदा जर म्हटलं तर आपले काही कायदे आदर्श होतात का की नाही याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल. आणि माझ्या प्रत्यक्ष अनुभवावरून, वाचनावरून थोडे, पण एक कार्यकर्ता असल्यामुळे अनुभवावरून असे लक्षात आले आहे की अनेक कायद्यांनीच कायद्यांचे मुडदे पाडलेले आहेत. म्हणजे ज्या विषयासाठी तो कायदा निर्माण झाला त्या विषयाचे विपरीत वर्तन त्या कायद्याने केलं, किंवा त्या विषयाला छेद देणारं वर्तन त्या कायद्याने केलं, किंवा त्या विषयालाच वाईट पद्धतीने नष्ट करण्याचं काम त्या कायद्याने केलं, असा माझा अनुभव आहे. त्या दृष्टीनं साधारणतः भारतातील 50 कायद्यांचा मी एक तौलनिक तक्ता केलेला आहे. आणि फक्त 50 कायद्यापुरताच प्रश्न नाही, कोणत्याही विषयाशी संबंधित आपण कायदा धरला तरी तो कायदा त्या विषयाला 100% न्याय द्यायला अपुरा पडतो असा माझा अनुभव आहे, किंवा असे वास्तव आहे, असे माझे आग्रही प्रतिपादन आहे. विषय स्पष्ट व्हावा म्हणून 1-2 कायद्यांचेच मी उदाहरण येथे नमूद करणार आहे. एक बऱ्यापैकी जुना असलेला कायदा आपल्या देशामधला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949. ह्या महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या प्रास्ताविकात काय त्यांच्या शब्दात पाहूया ना. असे आहे ते, ज्या अर्थी दारूबंदीच्या धोरणाचे प्रचालन करणे, ते अंमलात आणणे व त्याची अंमलबजावणी करणे या संबंधीचा कायदा. आता या कायद्याने महाराष्ट्र राज्यामध्ये दारूबंदीच्या धोरणाची कठोर अंमलबजावणी करणे, त्या धोरणाचं संचालन करणे, त्या धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी करणे यासाठीचा कायदा आहे. आता 1949चा दारूबंदी पूर्ण करणारा हा कायदा इतक्या वर्षात दारूबंदी करण्यात यशस्वी झाला का? झाला नसेल तर का नाही झाला याचा आपल्याला विचार करावा लागेल. आता ह्या कायद्याचा विषय आहे महाराष्ट्र राज्यामध्ये दारूबंदीस मनाई, दारूबंदी करणे, त्यासाठी दारू निर्मितीस मनाई, दारू वाहतुकीस मनाई, दारू बाळगण्यास मनाई, दारू पिण्यास मनाई, दारू विकण्यास मनाई वगैरे वगैरे. आता हे सगळं असतानासुद्धा 1949 साली जेवढी दारू तयार होत होती, वाहतूक केली जात होती, पिली जात होती, त्याच्या शेकडो पटीनं जर वाढ झाली असेल तर त्या कायद्याचं अपयश आहे की कायदा निर्मितीमध्ये काही गोची आहे याचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि हा विचार करत असताना स्पष्ट होते की महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने जाहीर केलं की महाराष्ट्र दारूमुक्त करायचं आहे. इथं पिण्याला आणि निर्मितीला वाव असणार नाही अजिबात. पण जोपर्यंत 100% दारूबंदी होत नाही तोपर्यंत दारू पिण्याचे प्रमाण जर चालू असेल तर त्याचे नियमन करूया का? म्हणजे संपूर्ण दारूबंदी करणे आणि ही दारूबंदी पूर्ण अस्तित्वात येईपर्यंत जो थोडासा कालावधी जाईल त्या कालावधीत ती दारू पिणं सुसह्य करणे किंवा तिचं नियमन करणे असा या कायद्याचा उद्देश आहे. म्हणजे 1% उद्देश आहे अल्पकालासाठी दारू पिणे तयार करण्याचं नियमन करणे आणि कायमस्वरूपी तिला बंदी घालणे. असा जर उद्देश असेल तर नेमकं काय झालं आहे? नेमकं उलटं झालं आहे. काय उलटं? की 99% तिचं नियमन करून वाढ करणे आणि 1% बंदी झाली की नाही ही शंकाच आहे, अशी परिस्थिती आहे. तर दारूबंदीसाठी अस्तित्वात आलेला कायदा दारू निर्मितीची लायसन्स वाटतो. दारूबंदीवर देखरेख करण्यासाठी अस्तित्वात आलेल्या कायद्यातील दारूबंदी इन्स्पेक्टर दारू पिण्याचे लायसन्स आणि परमिट वाटतो. हे त्या कायद्याचं जे अपयश आहे याला मी म्हणतो कायद्यानेच कायद्याचा मुडदा पाडला. अजून आपण असंच एका कायद्याचा विचार करूया आणि तो आहे कंत्राटी कामगार निर्मूलन व नियमन अधिनियम 1970. ह्या कायद्याने
काही प्रमाणात कंत्राटी कामगार पद्धतीचं नियमन करणे आणि कंत्राटी कामगार पद्धतीचं कायमस्वरूपी निर्मूलन करणे असा महत्त्वाचा आणि चांगला समाजाला न्याय देणारा, कष्टकऱ्यांना न्याय देणारा उद्देश हा कायद्यात आहे. कोणत्याचं नियमन करणं आवश्यक आहे? मला प्लंबिंग करायचं आहे, काय परमनंट कामगार नेमू? वायरमनचं काम पाहिजे, परमनंट कामगार नेमू? भिंत पडली कारखान्याची घराची, परमनंट कामगार नेमू? अशी काही प्रासंगिक, तात्कालिक, अपवादात्मक कामं असतील की जिथे कायम कामगार नेमता येणार नाही, तेथे कंत्राटी कामगार नेमण्यास हरकत नाही, असा ह्या कायद्याचा उद्देश आहे आणि ते योग्य देखील आहे. परंतु मग त्या कामगारांची सुद्धा पिळवणूक होऊ नये. कंत्राटी कामगार म्हणून तात्कालिक, तात्पुरते, अल्पकालासाठी नेमलेल्या कामगारांच्या सेवेचं, सेवा शर्तीचं सुद्धा नियमन व्हावं असा विचार करणारा कायदा, बाकीच्या परिस्थितीमध्ये त्या कायद्याचं निर्मूलनच व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करणारा हा 1970चा कायदा. काय नेमकं केलं या कायद्याने? ह्या कायद्याने 5-10% सुद्धा कंत्राटी कामगार पद्धतीचं निर्मूलन केलं नाही. 1% केलं असावं असं मी धाडताने म्हणेल. मग 99% नियमनच केलं. म्हणजे कंत्राटी कामगार पद्धतीचं निर्मूलन करण्यासाठी अस्तित्वात आलेला कायदा कंत्राटी कामगार पद्धतीचं नियमन करतो. ही परिस्थिती जेव्हा स्पष्ट होते तेव्हा माझ्यासारख्याला स्पष्ट होतं की कायद्याने कायद्याचा मुडदा पाडला. कायद्याने त्याच्या विषयाला न्याय तर दिला नाहीच, पण त्याच्या विषयावर स्वतः कायद्यानेच अन्याय केला. आजच्या पुरता एकच फक्त मी कायदा पाहतो आणि पुढील विवेचनावर येऊ इच्छितो. तो आहे APMC ॲक्ट, महाराष्ट्र मार्केटिंग कमिटीचा जो कायदा आहे, महाराष्ट्र बाजार समित्याचा जो कायदा आहे. काय या कायद्याचा उद्देश आहे? की व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांची लुबाडणूक होऊ नये आणि शेतमालाच्या व्यापाऱ्यांकडनं ग्राहकाची, तळागाळातल्या खाणाऱ्यांची पण लुबाडणूक होऊ नये. तेव्हा ग्राहकाला संरक्षण द्यावं आणि शेतकऱ्याला संरक्षण द्यावं, यासाठी मध्ये जी दलाली पद्धत आहे ती दलाली पद्धत नष्ट करावं आणि शेतमाल निर्माण करणारा शेतकरी आणि शेतमाल खाणारा ग्राहक यांचं डायरेक्ट संबंध आणून द्यावा. आणि हा संबंध आणून देण्याचं सार्वजनिक ठिकाण म्हणून बाजार समित्यांची निर्मिती करण्यात यावी. शासन निर्मित बाजार समित्या किंवा कायद्याने निर्मित बाजार समित्या असं ठिकाण जेथे शेतकरी त्यांचा शेतमाल घेऊन येतील, खाणारे तिथे विकत घ्यायला येतील, दोघं एकमेकाचा भाव ठरवून करतील, दोघंही योग्य वाटेल तेवढं देणं घेणं करतील, कोणी कुणाची लुबाडणूक करणार नाही आणि दलाली सिस्टीमवर पूर्ण चाप लागेल. असा ह्या कायद्याने पहिलं जर कामगार काही काम केलं असेल तर ते दलालांना लायसन्स देण्याचं काम सुरू केलं. म्हणजे दलालांपासून शेतकऱ्यांना आणि दलालापासून ग्राहकांना संरक्षण देण्यासाठी अस्तित्वात आलेल्या कायद्याने त्यापूर्वी जे बेकायदा दलाल कार्यवाहीत होते, अस्तित्वात होते, कामकाज करीत होते, त्यांना लायसन्स देऊन कायदेशीर करण्याचं काम केलं. आणि मग इथं आपल्या लक्षात येतं की ना शेतकऱ्याचं संरक्षण झालं, ना ग्राहकांचं हित साधलं गेलं, पण दलाली पद्धतीचं नियमन होऊन दलाली पद्धती तिला संरक्षण दिलं गेलं, तिला पूर्णपणे पायवाट नव्हे हायवे करून दिला गेला. असं होऊन ह्या कायद्याने कायद्याचा मुडदा पाडला. हे 3च कायदे आपल्यासमोर विषय स्पष्ट व्हावा म्हणून मी लक्षात आणून दिलेले आहे. तेव्हा ह्या कायद्याने त्यांच्या विषयाचे मुडदे पाडले आणि न्याय देण्याच्या प्रक्रियेत तयार झालेला कायदा न्याय देणं राहिलं दूरच, अन्याय करणारे जे बेकायदा घटक होते त्यांना कायदेशीर केलं आणि अन्यायाची प्रक्रिया चालूच राहिली. अशी विदारक स्थिती समाजामध्ये निर्माण झाली. कधीकधी मला असं भीती वाटते की अलीकडे चोऱ्या दरोडेखोरीचं प्रमाण फार वाढलेलं आहे. बातम्या खूप त्याच्यात येतात. न जाणो हे शासन एक दिवस वटहुकूम काढेल आणि नंतर कायदा पण करेल की या महाराष्ट्र राज्यामध्ये आता चोरी करणं याला पूर्ण मनाई करण्यात आलेली आहे, चोरीला प्रतिबंध करण्यात आलेला आहे. जो कोणी चोरी करेल, दरोडे टाकेल, फसवणूक करेल त्याला कठोर शासन केले जाईल असा कायदा होत आहे, असं महाराष्ट्र शासन जाहीर करून हळूच त्या कायद्यामध्ये एक ओळ टाकेल. परंतु 100% चोरीचं आणि चोरांचं निर्मूलन होईपर्यंत मधल्या काळामध्ये असलेल्या चोरांना आणि चोरीला लायसन्स दिलं जाईल, त्यांचं नियमन केलं जाईल. असं होईल की काय अशी मला सारखी भीती वाटायला लागलेली. एवढ्यासाठीच हे करतो आहे की लोकशाहीमध्ये
लोकशाही या अमूर्त राजकीय संकल्पनेमध्ये कायद्याचं राज्य ही एक मूर्त आदर्श संकल्पना आहे. आणि या मूर्त आदर्श संकल्पनेमध्ये कायदाच जेव्हा कायद्याच्या विरोधी वागायला लागतो तर असं का घडतं? ते घडतं अशासाठी की जगभरच्या राजकीय व्यवस्था आपण पाहिल्या तर एखाद्या 2% राजकीय व्यवस्थेमध्ये जनतेने मागणी न करता कल्याणकारी कायद्याची, नियमांची आणि धोरणाची अंमलबजावण्याने निर्मिती झालेली आहे. बाकी 99% कल्याणकारी धोरणांची अंमलबजावणी, निर्मिती, कायद्यांची निर्मिती ही जनतेच्या मागणीवरून, जनतेच्या आग्रहावरून, जनतेच्या आंदोलनावरून, जनतेच्या संघर्षाने झालेली आहे. हा कायदे निर्मितीचा लोकशाहीमधला इतिहास आहे. तेव्हा ही संघर्षाने कायदे निर्मिती होते म्हणजे कोणीतरी एक घटक दुसऱ्या घटकाला बाधा पोचवतो, बाधित घटक आवाज उठवतो, बाधा पोचणाऱ्या घटकापासून संरक्षण मागतो, बाधा पोचणाऱ्यांना बाधा पोचवण्यापासून कायमचे प्रतिबंधित करावे अशी आग्रहाची मागणी करतो आणि त्या मागणीसाठी कायदा करायला बसल्यानंतर बाधा पोचणाऱ्यांना कायदेशीर अस्तित्व दिलं जातं अशी परिस्थिती होते. तेव्हा कायद्याची मागणी करणारा बाधित त्याला न्याय मिळत नाही, उलट त्याच्यावरचा अन्याय वाढत जातो, त्यात वाढच होत राहते आणि बाधा पोचणाऱ्यांना संरक्षण मिळतो. इथे मी म्हणत असतो वेस्टेड इंटरेस्ट. कायदे करण्याच्या प्रक्रियेत आपण जे निवडून देतो माणसं, जे कायदे करणाऱ्यांची निवड होते आणि त्याच्या अंमलबजावणी करणाऱ्यांच्या नेमणुका होतात. तर नेमणुका केलेली नोकरशाही आणि निवडलेले प्रतिनिधी यात जे बाधित असतात समाजाला बाधा पोचवतात, हेच घटक प्रतिनिधी म्हणून पुढे जातात. म्हणजे चांगलं शिक्षण मिळावं, ते मिळालं नाही तर मला बाधा पोचते असं मी म्हणायचं, शासनाला निवेदन द्यायला जायचं शिक्षण मंत्र्याला, आणि वाईट शिक्षण देणाऱ्या एका खाजगी शिक्षण संस्थेचा शिक्षण महर्षी तिथं राज्याचा शिक्षण मंत्री म्हणून मला भेटायला यायचा. तेव्हा शिक्षण महर्षी होऊन शैक्षणिक क्षेत्रात अन्याय करून धुमाकूळ घालणारा माणूस जेव्हा शिक्षण मंत्री होतो तेव्हा वेस्टेड इंटरेस्ट, हितसंबंध, स्वार्थी हितसंबंध गुंततात आणि त्याची अंमलबजावणी होण्यासाठी जनतेचा असंतोष दूर व्हावा म्हणून त्यांच्या मागण्यानुसार कायदे करायचे. पण ते कायदे करताना त्याच्यात अशा खोचा टाकायच्या की कायद्याची अंमलबजावणी त्याच्या विषयाशी विपरीत होईल, अन्याय करणाऱ्याला न्याय मिळेल, न्याय मागणाऱ्याच्यावर अन्याय वाढतच जाईल, अशी खोच टाकून कायदा केल्याचं भासवायचं, पण अन्याय करणाऱ्याला संरक्षित करायचं आणि न्याय मागणाऱ्याला वाऱ्यावर सोडायचं. अशी एक कायदे करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये तयार होणाऱ्या कायद्यांना मी म्हणत असतो की कायद्याने कायद्याचा मुडदा पाडला. या बाबीत जाता जाता एवढं एकच नम्रपणे नमूद करतो की अलीकडं सुशिक्षित फार मोठा झाला, फार मोठा शिक्षित, की त्यात एक फॅशन आली, मला राजकारणाचं काही देणं घेणं नाही, राजकारणाचं देणं घेणं नाही असं म्हणणारा एकही माणूस या लोकशाही समाजात जगूच शकत नाही, थांबूच शकत नाही, आपण टाळूच शकत नाही. मला बाधा पोचली, माझ्यावर अन्याय झाला, माझ्यावर अत्याचार झाला, मला सहन होत नाही, हे सगळं माझं वाक्य हे राजकीय वाक्य आहे. आणि राजकीय वाक्यांना अराजकीय उत्तरं नसतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही राजकारणात जा, पक्षीय राजकारणात जा, पुढारी व्हा, निवडणुकीला उतरा, हे माझा सांगण्याचा अजिबात उद्देश नाही. पण बाधा पोचणाऱ्यांना दूर करण्यासाठी, जे बाधा पोचवतात, अन्याय करतात, त्यांना पायबंद घालण्यासाठी जे कायदे तयार करावे लागतील, ते कायदे ज्यांना न्याय मिळाला पाहिजे, ज्यांना संरक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्या सोयीनं होतील असे कायदे निर्माण करणारा मी माणूस पाठवणं, प्रतिनिधी निवडणं, हेही एक राजकारण आहे. आपण शिकली सवरलेली माणसं एवढं राजकारण तर करूया आणि ज्यांच्यासाठी कायद्याची गरज आहे त्यांच्यासाठी कायदे निवडणारी माणसं निवडू आणि ती माणसं त्या गरजूंसाठी आवश्यक तोच नेमका कायदा करतील अशी व्यवस्था आणायचा प्रयत्न करू. असं जर आपल्या मनात आलं, डोकावलं, तर कायद्याने कायद्याचा मुडदा पडला ह्या एका भयानक परिस्थितीकडे होणारी वाटचाल थांबून कायद्यानेच कायदा पळवला आणि कायद्याने सामान्य माणूस संरक्षित केला असं म्हणण्याची वेळ येईल अशी वाटण्याची परिस्थिती तयार करूया. ती परिस्थिती तयार करण्याचा अंकुर आपल्या मनात फुटो अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.